हाय एव्हरीवन, मी कोमल ढोले तुम्हा सर्वांचं परत एकदा माझ्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते आणि आशा करते की तुम्ही सगळे ठीक आहात। आणि चला तर आज ना मी सकाळी सकाळी निघालेले आहे नाशिकला आणि कशासाठी जाते हे तुम्हाला पुढे समजेलच। तर सकाळी सकाळी आम्ही निघलोय इथे 9 वाजता आणि एवढं जास्त ऊन आहे असं वाटते की दुपारचे 2-2:30 वाजलेले असावेत, पण सकाळचे वाजलेले आहेत 9-9:30च्या दरम्यानच आम्ही निघालेलो होतो आणि छान असं फ्रेश होऊन निघालो। आणि त्यानंतर पोहोचल्यानंतर जेव्हा बाहेर उतरलो तर लिटरली असं झालं होतं की नको पुढे जायचंच नाही आहे, रिटर्न घरी जावं आणि मस्त AC मध्ये बसावं असं झालं होतं। खूप जास्त ऊन होतं पण आम्ही पूर्ण तयारीमध्ये आलो होतो, कॅप, गॉगल्स, सन गॉगल्स वगैरे सगळं काही घेऊन आलेलो होतो आणि आम्ही आलो होतो नाशिकच्या पेरूच्या वाडीमध्ये। खूप दिवसांचं चाललेलं की कुठेतरी जायचे आहे आणि वेळ जास्त नाही, त्यामुळे मग वन डे रिटर्न करायचं होतं आम्हाला। सकाळी जाऊन संध्याकाळी रिटर्न यायचं, अशी छोटीशी वन डे ट्रिप करायची होती। त्यामुळे मग आम्ही नाशिकला येण्याचं ठरवलं आणि नाशिकला पेरूच्या वाडीमध्ये आम्ही आलेलो आणि एंट्री करते वेळेसच एवढं छान वाटलं, कारण जेव्हा एंट्री केली तेव्हा तुळशी वृंदावन होतं पुढे आणि त्यानंतर लगेचच एवढी हिरवळ होती पुढे, सगळे पेरूचे झाड होते, सगळीकडे हिरवळ छान असं वाटत होतं आणि पूर्ण तिथे गारवा होता, कारण झाडांना ठिबक सिंचन किंवा मग तुषार सिंचन वगैरे असे भरपूर गोष्टी तिथे होत्या। स्विमिंग पूल सुद्धा होता, त्यानंतर बोटिंग होती तिथे, छोटासा पूल वगैरे केलेला आणि इथे पाहू शकता इथे छोटासा पूल केलेला होता, त्याच्याखाली पाणी होतं, तिथे बोटिंगची व्यवस्था पण केलेली होती। त्यामुळे सगळं वातावरण जे आहे ते एकदम निसर्गरम्य छान प्रसन्न असं वाटत होतं आणि प्रत्येकजण तिथे वन डे ट्रिपसाठीच येत असावं आय थिंक, कारण सगळेजण खूप एन्जॉय करत होते। आणि स्पेशली पेरूची वाडी तर आहेच, तिथे पेरू आहेत आणि तिथे पाहण्यासाठी पण छोटी अशी पक्ष्यांची वाडी पण केलेली आहे, छोटंसं वाडा टाईप आतमध्ये केलेलं आहे, त्याला तिकीट वगैरे आहे। आणि त्यानंतर आतमध्ये एंट्री केल्यानंतर भरपूर प्रकारचे पक्षी आहेत आणि स्पेशली प्रत्येक बर्ड जो आहे तर तो आउट ऑफ कंट्री आहे, म्हणजे इंडियाच्या बाहेरचा, म्हणजे कोंबड्या असतील, इव्हन डक्स असतील किंवा मग जे काही छोट्या चिमण्या वगैरे जे काही होतं ते सगळं आउट ऑफ कंट्री होतं। तुम्ही पाहू शकता इंडियातला एकही प्राणी इथे नव्हता, सगळे काही दुर्मिळ जातीतले जे प्राणी असतात पक्षी असतात तर ते तिथे होते पाहण्यासाठी स्पेशली। आणि तिथे ना पुढे तुम्हाला दिसेलच की खूप मोठा एक सरडा पण होता, जे की मी फर्स्ट टाइम माझ्या लाईफमध्ये एवढा मोठा सरडा पाहिलेला होता आणि तिथे मोटू पतलूचं असं कार्टून्स बनवलेलं होतं। आणि हा पक्षी इमू आज मी सेकंड टाइम पाहिला, याच्या आधी मी पुण्यामध्ये जे राजीव गांधी नॅशनल पार्क आहे तिथे पाहिलेला आणि त्यानंतर आज इथे पण पाहते नाशिकमध्ये। आणि खूप असे वेगवेगळे प्रकारचे बर्ड्स तिथे होते, खूप छान। तिकडे तुम्ही पाहू शकता डक्स पण आहेत आणि त्यांचा जो कलर आहे तो थोडासा वेगळाच आहे, जो की मी पण फर्स्ट टाइम पाहिलेला। आणि सर्व बर्ड्स एकदम पाहण्यासारखे होते, चिमण्या, कबूतर किंवा मग असे भरपूर होते, रॅबिट्स होते आणि सरडा हे पहा, एवढा मोठा सरडा होता, 2 सरडे होते तिथे ॲक्च्युली। हा सर्वात मोठा सरडा जो की मठ्ठ असा एका जागेवर बसलेला होता, सगळ्यांना पाहून वाटायचं की हा ओरिजिनल नाही आहे पण ॲक्च्युली तो रिअल होता। आणि तो आय थिंक एज्ड होता, भरपूर दिवस झालेले होते त्याला आणि आय थिंक तो म्हातारा झालेला असावा, कारण एक जागेवर शांत मठ्ठ असा बसलेला होता आणि जे तिथले जे होते वर्कर्स तर ते येऊन त्याला हात लावत होते तरी तो काहीच करत नव्हता। आणि पण मी तर फर्स्ट टाइम बघत होते त्यामुळे मी जरा घाबरलेली, त्यामुळे मी काय हात लावला नाही, दुरूनच त्याला पाहिलं। आणि त्यानंतर खरंच एकदा तरी इथे ना नक्की व्हिजिट करा, खूप सुंदर आहे पक्ष्यांची वाडी आणि स्पेशली पेरूची वाडी पण म्हणतात याला। इथे सगळे पेरूचे झाड आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे पेरू आणि इव्हन जेवणामध्ये सुद्धा तुम्हाला पेरूशी रिलेटेडच डिश भेटतील, पेरूची आईस्क्रीम असेल, पेरूचं परत लस्सी असेल, म्हणजे भरपूर गोष्टी। त्यानंतर हा पहा, हा छोटा सरडा होता, म्हणजे तसा तर हा मोठाच आहे पण तो आधी दाखवला तो मोठा होता आणि हा थोडा मीडियम साईजचा। आणि पिल्लू ना ह्याला घाबरत नव्हतं, तो डायरेक्टली त्याला मारत होता आणि म्हणजे पहिले आम्हाला वाटलेलं की तो घाबरेल पण तो घाबरला नाही आणि तो नेमकी झोपेतून उठलेला होता, त्यामुळे तो एवढा काही हसत नव्हता पण घाबरतही नव्हता, तो त्याला डायरेक्ट सरड्याला मारत होता। आणि मी पण सरडा घेतलेला पण तो मी शॉर्ट्स रीलमध्ये पोस्ट केलेला आहे, तुम्ही माझ्या चॅनलवरती पाहू शकता। त्यानंतर पुढे आम्ही आलो बर्ड्सकडे आणि इथे ना अशी जाळी केली होती बर्ड्स उडून जाऊ नये म्हणून आतमध्ये एंट्री करायची आणि चारी बाजूनी अशी छोटीशी नेट लावलेली होती त्याला। आणि इथे खूप सुंदर बर्ड्स होते, सगळे पॅरट्स होते, त्यानंतर लव बर्ड्स होते आणि ते आपल्याला छोटंसं असं जे त्यांचं अन्न असतं तर ते आपल्या हातात देतात, ते आपण घ्यायचं आणि जे पक्षी आहेत तर ते आपल्या हातावरती येऊन बसतात।
आणि म्हणजे हातावर डोक्यावर कुठेही येऊन बसत होते. स्टार्टिंगला मी थोडी घाबरले होते की त्यांचे नख वगैरे टोचतील किंवा ते चोच मारतील, पण ते असं काहीच नाही करत. त्यांचं जे फूड असतं येतात ते फूड खातात आणि फूड हातातलं संपलं की लगेचच उडून जातात. तर इथे तुम्ही पाहू शकता खूप सुंदर बर्ड्स होते. पेरूच्या वाडीमध्ये आतमध्ये एंट्री केल्यानंतर अशी छोटीशी पक्ष्यांची वाडी आहे आणि पक्ष्यांच्या वाडीच्या बाहेर आलं की तुम्हाला तिथे फक्त पेरूची जास्तीत जास्त झाडे पाहायला मिळतील. आणि इकडे गेम झोन होता, इथे भरपूर प्रकारची गेम्स होते खेळण्यासाठी, पण गेम वगैरे आम्ही काही खेळलो नाही, जे की नॉर्मलच गेम्स होते, त्यामुळे एवढा इंटरेस्ट आला नाही गेम खेळण्यामध्ये. इंटरेस्ट होता ते मध्ये फक्त म्हणजे पेरूची वाडी पाहायची होती मला की तिथे स्पेशल वगैरे काय आहे. आणि भरपूर ऐकलं होते की पक्ष्यांची वाडी आहे आणि मी स्पेशली तिथे गेले होते कारण तो जो सरडा आहे तर तो मला पाहायचा होता. आणि म्हणजे रील्स असतील, इंस्टाग्राम असेल, फेसबुक असेल, सगळीकडे पाहिलं होतं की तो सरडा असा आपल्या हातावरती देतात आणि मग लोक रील्स वगैरे काही शूट करू शकतात आणि तो सरडा काहीच करत नाही. स्पेशली त्याच गोष्टीसाठी पेरूच्या वाडीमध्ये मी इंटरेस्टेड होते येण्यासाठी आणि त्यासाठीच आले होते मी. त्यानंतर आम्ही घेतली होती मिसळ, कारण इथं स्पेशल आहे तर ते म्हणजे मिसळच भेटते खायला. आणि पेरूशी रिलेटेड पेरूची लस्सी असेल, पेरूची आईस्क्रीम असेल किंवा मग पेरूचं दही असेल असं तिथे भेटतं, किंवा इवन पेरू असतील, मसाला पेरू वगैरे सगळं काही पेरूशी रिलेटेड तिथे खायला भेटतं. आणि त्यानंतर मिसळ खाल्ल्यानंतर आता आम्ही जाणार होतो ह्याच्यामध्ये सिटी सेंटर मॉलमध्ये, कारण आमच्याकडे भरपूर वेळ होता. ॲक्च्युली आम्ही घरातूनच सकाळी निघतानाच लवकर निघलो होतो आणि ठरवलेलं होतं की पूर्ण दिवस आपल्याला एन्जॉयच करायचं आहे. पण असं वाटलं की पेरूच्या वाडीमध्येच आमचा जास्त वेळ जाईल, पण एरिया छोटासा आहे पण खूप छान आहे, म्हणजे पाहण्यासारखं आहे. छोट्याशा स्पेसमध्ये पक्ष्यांची वाडी, त्यानंतर मिसळ हाऊस एक साईडला गेम झोन वगैरे आहे. सगळं पाहण्यासारखं आहे, खेळण्यासारखं आहे. इंटरेस्टेड आहे, गेल्यानंतर मन प्रसन्न होईल. आणि स्पेशली आपण तिथं गेलो आणि तिथे जाण्याचं फळ होईल असं ती जागा आहे. खरंच मला खूप जास्त ती जागा आवडली. पण 10:30 ते 2 वाजेपर्यंत आम्ही तिथे थांबलो आणि जास्त अजून थांबण्याचं इंटरेस्ट नव्हतं कारण सगळं काही आमचं बघून झालेलं होतं. तर मग आणि घरी पण लवकर यायचं नाही कारण पूर्ण दिवस एन्जॉय करायचा होता. सो त्यामुळे मग आता आम्ही निघालो होतो सिटी सेंटर मॉलमध्ये. आणि मॉलमध्ये आल्यानंतर पहिले आम्ही जाणार कुठे, तर ते आधी आम्ही गेलो शॉपिंग साईडमध्ये. आधी आम्ही शॉपिंग केली. शॉपिंग करायची असं काही आजच्या दिवसामध्ये डिसाईड नव्हतं किंवा ठरवलेलं नव्हतं, पण आलोच आहे तर मग काहीतरी घ्यावं. आणि जर समोर एवढं छान छान असेल शॉपिंगसाठी तर काहीतरी म्हणजे घेतोच आपण, असं लिटरली होतंच. शॉपिंग केली, जास्त तर काही केली नाही, पण थोडीशीच केली, पण छान केली. म्हणजे जी करायची पण नव्हती पण लकीली ती होऊन गेली, त्यामुळे जास्त आनंदी होतो आम्ही. मग ती शॉपिंग केली. त्यानंतर आम्ही जाणार कुठे, CCM गेला, तर ते म्हणजे गेम झोनमध्ये. म्हणजे जेव्हा कधी CCM येतो शॉपिंग आणि गेम झोन या 2 गोष्टी कंपल्सरी होतात. जरी शॉपिंग नाही झाली तर गेम झोन हे होतंच. त्यानंतर आम्ही गेम झोनमध्ये आलं, कार्ड्स घेतले गेमचे. त्यानंतर भरपूर गेम खेळले आणि काही गेम्स असे होते की मी आधी त्रिशा तिचे पप्पा खेळायचे, मी फक्त त्यांना बघायची, पण आज मला पण खेळायचं होतं कारण पूर्ण दिवस एन्जॉयच करायचा, प्रत्येक गोष्टीचा आनंद घ्यायचा होता आज. त्यामुळे मग आज मी पण भरपूर गेम्स खेळले होते आणि हा गेम त्रिशाचा फेवरेट आहे. जेव्हा कधी ती इथे ना तेव्हा हाच गेम ती खेळणार.
तर अशा प्रकारे आमचा दिवस खूप छान गेला होता आणि आता घरी जाण्याआधी ना बाहेरच जेवण करायचं होतं, कारण घरी गेल्यानंतर स्वयंपाकाचा कंटाळा तर येणारच, कारण सकाळपासून खूप एन्जॉय करत होतो आणि रात्री परत जाऊन स्वयंपाक करा मग जेवण करा, त्यापेक्षा बाहेरच जेवलेलं बरं. आणि संध्याकाळ पण झालेली होती, म्हटलं चला आता बाहेरच जेवण करू आणि मग घरी जाऊ. तर दोन्ही प्लेस खूप छान आहेत, सिटी सेंटर मॉल आणि पक्ष्यांची वाडी म्हणजेच पेरूची वाडी, दोन्ही नावे आहेत त्याला. खूप छान आहे, एकदा नक्की विजिट करा, कारण तिथे जे बर्ड्स आहेत ना तर ते खूप रेअर्स आहेत, ते आउट ऑफ कंट्री आहेत, जे इंडियामध्ये तुम्ही खूप रेअरली बघितले असतील कधीतरी, असे पक्षी तिथे आहेत. सो एकदा नक्की विजिट करा आणि नवीन असेल तर आधी चॅनलला सबस्क्राईब करा. चला तर मग आता बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये लवकरच.